आणि आता बीडमधून एक मोठी अपडेट येते ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 8 दिवस होत आलेत आणि आता या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला होता। या आरोपाला पुष्टी मिळू शकेल असा एक व्हिडिओ समोर आलाय। पीएसआय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन भुले यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय। मात्र या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आलाय। याच भेटीच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मयत संतोष देशमुख यांचा भाऊ सुद्धा आरोपीसोबत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे वादग्रस्त पोलीस अधिकारी, आरोपी आणि मयताचा भाऊ यांच्यात नेमका काय संवाद झाला असा प्रश्न उपस्थित झालाय। या सीसीटीव्ही प्रकरणी धनंजय देशमुख यांनी काय स्पष्टीकरण दिले आपण पाहूया। हेच आहे त्याच्यात, हे माझे संदीप नायकवाडे मित्र आहेत, साईडला बसलेले, आणि हे आम्ही तिथं चहा पाण्याला एक वेगळ्या टेबलवर बसलोय आणि तिथं एपीआय साहेब जी पाटील साहेब आहेत, आम्ही बसल्याच्या नंतर ते आले, त्यांनी मला बोलून घेतलं आणि ह्या संदर्भातच माहिती विचारली की झाले का भांडण वगैरे, मी म्हणजे जे भांडण झालं होतं त्याच्यावर काय झालं, तर आम्ही सांगितलं काही नाही, शिंदे साहेब आले होते, आम्ही भांडण रोखलं आणि ह्यांना पाठवून दिलं, एवढं बोललो आणि झालं, निघून आलो आम्ही।